लालबुंद आणि रसरशीत असे हे गाजर पाहिले ना, की पहिले मनाकडे वाटतं, की मस्त असा याचा हलवा बनवावा. बरं हलवा बनवायचं म्हटलं, की त्यामध्ये आपण साखर वापरतो. नेहमीची साखर खाणं काही योग्य नाही. म्हणूनच तर आज मी शुगर फ्री आणि सोबतच दुधाचाही वापर न करता अगदीच पौष्टिक आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत टिकेल एवढा चांगला हलवा बनवतोय. तर त्यासाठी इथे मी अगदीच ताजे अर्धा किलो हे गाजर घेतले. गाजर घेताना शक्यतो असे मध्यम आकाराचे घ्यायचे. अगदीच बारीक गाजर घेतला तर तो किसायला अवघड जातो आणि मोठे मोठे गाजर घेतले तर त्याच्यामध्ये फारसा जाडसर भाग असतो. त्यामुळे हलव्याची चवही बदलते आणि किसायलाही बराच वेळ लागतो. त्यामुळे असे मध्यम आकाराचे गाजर घेतलेत. आता यावरचं साल हलकसं मी काढून घेतलं आणि किसणीने हे किसून घेते. किसणीवर बघा अगदी पटकन हे गाजर किसले जातात. खरं तर गाजर किसायला तसा फारसा वेळ लागत नाही. अशा या मोठ्या किसणीवर अगदी पटकन गाजर किसून होतो. बऱ्याच जणींकडे काय करतात, गाजराचे तुकडे करून ते कुकरला लावतात. पण त्यामुळे काय होतं, गाजरामध्ये जे पौष्टिक जीवनसत्व असतात ते नाहीसे होतात. म्हणून खरं तर गाजर असा किसून घ्यायचा. हलवा बनवण्यासाठी एखादी अशी जाडसर कढई घ्यायची आणि यामध्ये 1 चमचा भरून तूप घेतलं. गावरान तूप आहे. याऐवजी आपल्याला जर जास्त तूप वापरायचं असेल तर तसंही करू शकता. फक्त चमचाभरच तूप घेतलंय त्यामुळे कढईला बघा सर्व बाजूने असं लावून घ्यायचं म्हणजे गाजर जरा सुद्धा कडेला करपत नाही. आता गॅस मध्यम ठेवायचा आणि यामध्ये सर्व गाजराचा किस घालू. यामध्ये आता लगेच दूध वगैरे न घालता मध्यम गॅसवरच तुपावर हा गाजर चांगला परतून घ्यायचा. अशा पद्धतीने हा सर्व किस परतला म्हणजे बघा गाजर शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही आणि यातील बरीचशी जी जीवनसत्व असतात ती सुद्धा टिकून राहतात. गाजर कुकरला वगैरे लावण्यापेक्षा असं या पद्धतीने असं वाफेवर शिजवून घेतला म्हणजे चवही त्याची छान होते. आता साधारण 5 मिनिटे यावर झाकण ठेवून मी शिजवून घेतला. असे हे लाल गाजरं घेतानाच ताजी घेतली म्हणजे बघा यामध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं आणि त्यामुळेच कढईला वगैरे चिकटत नाही. छान असं हलकसं याला पाणी सुद्धा सुटू लागलं आहे. तर कुकरमध्ये वगैरे न शिजवता असंच हा वाफेवर शिजवून सुद्धा बघा अगदी 7 ते 8 मिनिटात पटकन असा मऊसूत झालाय. आता यामध्ये दूध घालून पुन्हा ते दूध आटेपर्यंत सतत शिजवत राहण्यापेक्षा यामध्ये मी दुधाचा वापर न करता ही दुधावरची साय घेतली. तर साधारण 1.5 लिटर दुधाची साय आहे. ही साय अशी व्यवस्थित यामध्ये शिजली की नंतर याचाच खवा होतो. म्हणजे यामध्ये वेगळा खवा किंवा मिल्क पावडर असं काहीच घालायची गरज नाही. ही साय व्यवस्थित मिसळून घेतली आणि यावर आता झाकण ठेवून पुन्हा 2 ते 3 मिनिटे शिजू द्यायचं. सुरुवातीला वाफेवर आणि आता या साई सोबत शिजवून हा गाजर सुद्धा अगदीच मऊसूत झाला. आपल्याला जर हलव्यामध्ये फार मऊसूत असा हवा असेल तर हा गाजर आता मॅश करू शकता किंवा खरं तर अशा या रेषा रेषा असल्या म्हणजे हलवा खाताना खूप छान लागतो. त्यामुळे असाच जरी ठेवला तरीही काहीच हरकत नाही. आता यामध्ये गोडासाठी साखरेचा वापर न करता 4 चमचे भरून गूळ घालावं. 4 चमचे किंवा मग पाव वाटी भरून जरी गूळ घातला तरीही पुरेसा होतो. गूळ व्यवस्थित वितळलाय आणि आता यामध्ये ना अर्धा चमचा तुपावर असे हे मनुके आणि थोडेसे बदाम मी परतून घेतले होते ते सुद्धा यामध्ये घालते. आता या गुळामध्ये हे ड्रायफ्रुट्स छान असे कोट झाले की त्यांना सुद्धा मस्त असा गोडवा येतो. तर यामध्ये काजू बदाम वगैरे घालताना अगदीच शेवटी सजावटीला घालण्यापेक्षा आत्ताच ओलसरपणा असताना घातलं म्हणजे त्यामध्ये सुद्धा गोडवा येतो आणि हलव्याला छान असा एकसंध चव येते. गूळ घातल्यावर सुरुवातीला हे थोडंसं पातळ बनतं पण 1 ते 2 मिनिटांमध्येच बघा या हलव्याला छान अशी कन्सिस्टन्सी येते. आपल्याला जर या कन्सिस्टन्सीलाच हलवा हवा असेल तर आत्ताच गॅस बंद करायचा कारण पूर्णपणे थंड झाला की पुन्हा थोडासा कोरडा होतो. तर पारंपरिक पद्धतीमध्ये जो साखर, दूध घालून हलवा केला जातो तो तर छानच लागतो पण त्यासोबतच नेहमी साखर खाण्यापेक्षा कधीतरी असा हा गूळ घालून केलेला गाजराचा हलवा चवीला खूप छान होतो आणि यासोबतच गाजर सुद्धा आपण वाफेवर शिजवून घेतलं त्यामुळे त्यातील पौष्टिक सत्वही टिकून राहतं.
सध्या बाजारात मस्त असे लालसर गाजर दिसू लागतात, तर नेहमी एकाच पद्धतीने हलवा बनवण्यापेक्षा कधीतरी वेगळी अशी ही पौष्टिक पद्धत वापरून बघा. सोबतच आजचा हा वेगळ्या पद्धतीने केलेला गाजराचा हलवा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.